प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सूर संवाद. सूर संवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम. या कार्यक्रमात निवेदन केलेले आहे बाळकृष्ण बिडवे यांनी. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांची आहे. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं आहे. आणि सादर करतेत विनोद गवळी. तेव्हा ऐकूया कार्यक्रमातील हा पहिला कॉल. हॅलो. हॅलो. कार्यक्रम सूर संवाद आणि आकाशवाणी केंद्र अकोला. बोला. आम्हाला गाणं ऐकायचं होतं साहेब. आपण कुठून बोलताय आणि कोण बोलताय हे सांगाल का पहिले? मी अकोल्याहून बोलत आहे. माझं नाव अजय ठाकरे आहे. अजय ठाकरे. आपला कधी लागला होता याआधी फोन? याच्या आधी फोन लागलाच नाही, पहिलीच वेळ आहे. अरे वा, आपलं अभिनंदन आणि आपलं स्वागत करतो मी आकाशवाणी केंद्राच्या सूर संवाद या कार्यक्रमात. आपलं बोला. हो हो धन्यवाद. तर कोणतं गीत ऐकणार आपण? आम्हाला गजानन महाराजची आरती ऐकायला भेटेल का? बिलकुल, गजानन महाराजांची आरती आपण निश्चित ऐकू. आणि आम्हाला ते थोडं बोलायचं होतं. आमची दुकान आहे आमची छोटीशी, आणि त्या बाजूने दुकानदार राहतात. हिंगणा फाट्यावर आहे, अकोल्यात हिंगणा फाट्यावर. अकोला हिंगणा फाट्यावर. हो. अच्छा. आमच्या सगळे म्हणून ते इच्छा होती फोन लावा आणि गजानन महाराजची ऐका. आमची मित्रमंडळी पण आहे. कनोजिया, विजयभाऊ कनोजिया. अच्छा. टेलर आहेत ते पण आहे. विजयभाऊ कनोजिया, संजय धरमकर, श्रीवाजी सोनटक्के आणि सुनील भाऊ वाकचौरे, चिंटू ढाले मित्र आहे. संजय धरमकर असे मित्र आहे आमचे. बरोबर आहे. मग आपण निश्चित आकाशवाणी केंद्र अकोला ऐकता का? मग हो. अजून मग बाकी सगळं ठीक आहे. थंडी कशी आहे? थंडी चांगली आहे. थंडी खूप पडलेली आहे. थंडी एवढ्या वाढली थंडी वाढते. हो. आणि थंडी पडल्यावर चांगलं असते, कारण कसं ते बाकीचे जे पिकं आहेत येणारे आताचे, हो तर त्या पिकांना ती पोषक असतं ना. हा, पोषक असते पिकांना ते. बरोबर. तर मग आपण ठाकरे साहेब, बोला. आपल्यासाठी आणि आपले जे आपण सर्व मित्र कंपनी सांगितली आत्ताच, हो, या सर्वांसाठी ऐकूया. हा, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रम सूर संवाद आणि आकाशवाणी केंद्र अकोला. बोला. आपण कोण बोलताय? मी बार्शी टाकून शेख रईस बोलतो सर. कोण बोलताय? बार्शी टाकून शेख रईस. हा, बोला बोला भाऊ. काय नाही, सुसंवाद ऐकायचा होता आपल्याला. आपलं गाणं वाडकीचा कार्यक्रमचा. हा, तुमचं कोणतं आहे गाणं, म्हणजे आवडीचं गाणं कोणतं आहे तुमचं कार्यक्रमात? सिर्फ तुम जिंदा रहने के लिए. अच्छा. सिर्फ तुमचं जिंदा रहने के लिए. हो हो. तुमचा लय कार्यक्रम आवडते मला. अच्छा अच्छा अच्छा. मग आपण म्हणजे प्रत्येक सूरसंवाद कार्यक्रम सगळे ऐकतो सर. आपण प्रत्येक कार्यक्रम ऐकता का सूरसंवादचा? हो, सूरसंवादचा कळावं लोक असावे हे आपलं. अच्छा अच्छा. अजून काय करता मग आपण, म्हणजे ते बार्शी टाकलीला तिथे सध्या? आणि ॲटो चालवतो मी अकोला बार्शी टाकडी. अच्छा, अकोला बार्शी ॲटो चालवतात आपण? हो हो. का आपण ॲटो चालवता, जसं बार्शी टाकून केव्हा निघता, म्हणजे सुरुवातीला, आणि संध्याकाळी घरी कधी वापस जाता? म्हणजे सकाळी 7 वाजता निघतो आणि संध्याकाळी 8 ते 9 वाजता घरी जातो. अच्छा अच्छा. मग जेवण खाऊन डबा बरोबर असते की मधात काही चक्कर मारता घरी? मग आणि दुपारचा चक्कर राहते जरासं. हा, लंच टाइमच्या त्यात जेवण होऊन जातं 2 वाजता. बरोबर आहे. पण आपण जसं ड्रायव्हिंग करता, हो. तर ड्रायव्हिंग करताना कसं असते की आपले काही नियम असतात रस्त्यांचे, बरोबर आहे? नाही, बरोबर आहे. तर त्या नियमाचं आपण केव्हाही पालन केलं पाहिजे. कारण कसं आहे, ड्रायव्हिंग करणं ही जोखमीचं काम आहे, मग ती कोणतीही असो. नाही, बरोबर आहे. आता मी सध्या थांबवलं, त्याच्यात तुमचा मला वेळ भेटला, त्याच्यानं फोन लावला. तर काही हरकत नाही. मग आपण आपल्या ऑटोमध्ये हे लावलेलं आहे का FM? हो, FM आहे सर. बरं बरं. तर मग ऐका, मग आपण सिर्फ तुम या चित्रपटात. हॅलो. हॅलो. कार्यक्रम सूर संवाद आकाशवाणी केंद्र अकोला. आपण कोण बोलून राहिले साहेब? मी बाळकृष्ण बिडवे बोलतोय. बाळकृष्ण बिडवे आमचे नवे मित्र, जुने मित्र बाबा. बोला बोला. मी सावरगावून बापूराव सावरकर बोलतो. बोला बोला बोला. हा, तो गाणं ऐकायचं आहे बलमाचं. कोणतं गीत ऐकणार? अगर जिंदगी हो तेरे संग हो. ते याच्यातलं बलमा मधलं? हा. बोला. अजून काय म्हणता मग? मी तर आपल्या आकाशाचा जुना होता, माहित आहे. बोला बोला ना. हा. हो, मला कम से कम झाले 3 तो मला 25 वर्ष चालू आकाशवाणीला पत्र पाठवायचं. बरोबर आहे. हा, बट त्याच्या पत्राची हे येऊन राहिलं साहेब सर. पत्र जे पाहिजे मी आता कार्यक्रम ऐकले महिन्यापासून, तर माझं नाव नाही येऊन राहिलं. आपलं नाव कशामध्ये येत नाहीये? हे समजा पत्र पाठवलं आणि पोस्ट मिळून राहिला नेले.
आता कसं तुम्ही पत्र पडतं बरोबर आहे, पण आम्हाला आकाशवाणीला जे पत्र प्राप्त होतात ते तर आम्ही अगदी आपकी फरिश असेल किंवा रसिका तुझ्यासाठी असेल या कार्यक्रमात आम्ही घेतो ते नावं. हा तर मला समजा येऊन राहील ना, पोस्ट भेटून राहील मला. भेटेल. आणि कसं आहे आता सूरसंवादसाठी आपला फोन लागलाय की नाही, हा त्यामुळे पुढच्या वेळेस हा कार्यक्रम आपण ऐकायला आता येणारा सूरसंवाद, त्यात आपलं नाव येईल आणि आपल्या आवडीचं गाणं येईल बलमा चित्रपटातील. हा अजून काय म्हणता बाकी मग, म्हणजे कार्यक्रम सर्व ऐकताना आपण आकाशवाणीचे हा शोधा सगळे ऐकता. किसान वाणी, सुसंवाद, हा हा आपकी फरमाइश है, मैं आवडतीचे कार्यक्रम आवडते कार्यक्रम. अच्छा हा हे कार्यक्रम ज्यादा आवडतात मला. अगदी बरोबर. आणि आकाशवाणीचे कार्यक्रम केव्हाही असे चांगले असतात, दर्जेदार असतात, मनाला भोवून नेणारे असतात. बरोबर आहे की नाही? हा ते सखोल भक्ती संगीता कार्यक्रम ऐकतो रोज. अच्छा निर्माण. हा बर. तुम्ही समजा बाळकृष्ण बिडवाई, ज्योती हातेकर, हा लताबाई चांदोरकर होती. हा लताताई आता रिटायर्ड झाल्यात त्या. हा संजय ठाकरे होते उद्योजक. बरोबर आहे. हा ठीक आहे. ठीक. परिवार नाव सांगू सर? सांगा ना. हा बापूराव सावरकर, अन्नपूर्णा सावरकर, संजय सावरकर, दुर्गा सावरकर, एकनाथ सावरकर, विवेक वैभव, गोपाळ गौरी. बरं. तर मग आता ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत बलमा चित्रपटातील. आकाशवाणी केंद्र अकोला, कार्यक्रम सूर संवाद. हा समतानगरी मुनगावरून बाबा सेवरकर बोलतो. आम्हाला गीत ऐकायचं होतं. मुनगाव संतनगरी. बोला काय म्हणता. खूप दिवसांतर फोन लावला की आधी लागला होता आपला फोन? नाही 4-5 महिने झाले. 5 महिने. काय म्हणता, कसं काय चालू आहे अजून? तिकडे थंडी खूप असेल का हो? असा शेतीचा पट्टा आहे तर सगळा तिकडे. हा आता शेतीचे काम, तूर हरभरा पेरणी चालू आहे. काही पेरण्या तूर तर मला वाटते निघून आलेली आहे ना वरते. हरभऱ्याची असेल हे मान्य आहे. तूर भरायची राहिली ना. हा अजून म्हणजे असं तुरीला शेंगा द्यायची. आता येतील शेंगा. कसं असते. हा जास्त थंडी पडली की चांगल्या भरतील ना मग. हा थंडीनं भरतात. बरोबर आहे. बोरं आले की नाही तिकडे अजून झाडांना? की आता काय थंडीचे दिवस आहेत, जांब, बोरं, ऊस, हा जो रानमेवा याच्यात काही वेगळीच मजा असते नाही का? बरं. बोला बाबा, अजून काय म्हणता, कोणतं गीत ऐकणार मग आज कार्यक्रमात? गीत कोणतं ऐकणार आपण आज? बंदिश चित्रपटातलं दिंड्या. बंदिश कोणता, नवीन की जुना? जुना आहे. रंग भरे मोसम से. अच्छा. रंग चुरा के. हा अजून तर जसा रंगाला तर टाइम आहे, पण चला मग छान गीत आहे. हा ना. काही बरीच दिवसाची भेट नाही तुमची. नाही आता कसं आहे, ड्युटी असली की आम्ही आकाशवाणीवर. बरोबर आहे की नाही? हा पहिले वेळ आपल्या घरी आलते तुम्ही. हो आलो होतो तिथे. आपल्या त्या ह्या होत्या स्वातीताई रहनवाल त्यावेळेस. बरोबर आहे. आता कसं असतं की तुम्ही श्रोत्याने जर का आम्हाला बोलाल तर आम्ही येतो. असं आहे ते. आणि असंच तुमचं आणि आमचं प्रेम राहू द्या आणि आकाशवाणीवरही प्रेम राहू द्या. बरोबर आहे. अजून काय म्हणता मग बाकी? मजेत आहे. मजेत आहे ना. मजेतच राहा आणि मजेतच राहा असंच सांगतोय. आणि घ्या ना मग. उषाताई शिवरकर, अनिल शिवरकर नातू आहे. अकोल्याला असते. सोम कोरडे. अच्छा. भक्ती कोरडे. बरं. तर बाबाराव, ऐकूया आपल्या सर्वांसाठी कार्यक्रम सूर संवाद, आकाशवाणी केंद्र अकोला. कोण बोलताय? हा मी विजय निर्मळे बोलतो सर, डिग्रसहून. विजय निर्मळे डिग्रस. हा डिग्रस, यवतमाळ जिल्हा अकोला. अच्छा, हे डिग्रस इथलं तांदळी वाडेगाव. हा तांदणी वाडेगाव. बरोबर आहे. बोला भाऊ, काय म्हणता? बस बाकी तर काही नाही, तुम्ही सांगा. आम्ही सांगणार. पहिले तुम्ही सांगा. सूरसंवाद आपणासाठी, आपण सांगावं, आम्ही ऐकावं, आपण गीत सांगावं, आम्ही ते लावावं. सूर समाज सर खूपच चांगला आहे, आम्ही ऐकत असतो. चांगली गोष्ट आहे. चांगले छान गाणे ऐकायला मिळतात. आज कोणतं गीत ऐकणार आपण? आज ते फूल और काटे मधलं गाणं ऐकायचं आहे सर. फूल और काटे मधलं कोणतं? कोणतं पण देऊन द्या ना. कोणतंही द्यायचंय? हा कोणताही देऊन द्या. बरं. हो. अजून काय म्हणता मग, सांगा बाकी. बाकी तर सर मजेत आहे. शेतीचे काम झाले की राहिले की चालू आहे? दोघंही ब्लँड आहोत म्हटलं आम्ही. अच्छा. दोघेही तुम्ही? पती पत्नी. मग आपलं कसं, म्हणजे आपलं कसं, आपल्याला काही मूलबाळ? मग मुलगी आहे ना, एक 3ऱ्या वर्गात आहे ते. अरे वा, चांगली गोष्ट आहे. तिला शिकवा चांगलं मग. हो. आणि आपलं मग बाकी कसं चालते? बाकी मग आपलं शेती आहे की गुजारा काय, कसं काय? नाही शेती वगैरे नाही सर, छोटीशी टपरी आहे, गोळ्या बिस्किट वगैरे विकतो मी. अच्छा, तिथेच? हा तिथेच.
बरं, म्हणजे तिथे शाळेजवळ की अगदी एसटी स्टॉप जवळ की कुठे फाट्यावर? बस स्टँडवर. बस स्टँडवर. चांगली गोष्ट आहे, म्हणजे मेहनत करता आपण. हो हो अगदी बरोबर. मेहनतीचं फळ हे केव्हा निश्चित चांगलं असते, लक्षात ठेवा. हो सर. आणि आम्हाला गर्व आहे तुमच्यावर की तुम्ही दोन्ही डोळ्यांनी आंधळे असून एक व्यवसाय करता आणि त्यातून आपला प्रपंच चालवतात. हो हो बरोबर आहे. हो बरोबर आहे सर. आणि मग रेडिओची आवड कशी काय मग? रेडिओची आवड सर पहिल्यापासून आवड आहे सर. अच्छा. हा म्हणजे शाळेत शिकायच्या आधीच रेडिओ म्हणजे ऐकत होतो आम्ही. अरे वा. हा हे आमच्या पत्नी सोबत बोला सर. द्या पत्नी सोबत. हॅलो. हा, नमस्कार ताई. हा नमस्ते सर. हा बोला. माझं नाव सीमा निर्मळे. बरं. आम्ही डिग्रज करून बोलतोय हे तर त्यांनी सांगितलंच आहे. हो हो. आणि आमच्या घरी सगळ्यांनाच रेडिओ आवडतो. आई, बहीण, भाऊ. माझा भाऊ लहानपणापासून शौकीन होता, त्याला एक सांगून 2 रेडिओ वापरत होता तो. अरे बापरे, छान छान. हा. आपल्या मुलीचं नाव नाही सांगितलं आपण? मुलीचं नाव नाही सांगितलं? मुलीचं नाव? हा मुलीचं नाव वैष्णवी निर्मळे. हा. 3ऱ्या वर्गामध्ये आहे ती. अच्छा. आणि आम्ही म्हणजे जिल्हा परिषदलाच टाकलंय, कारण आपली कशी कंडिशन नाही आहे प्रायव्हेटला वगैरे लेकरांना टाकायची. नाही बरोबर, चांगलं आहे ना. जिल्हा परिषद मध्येच ती शिकते. चांगली गोष्ट आहे. तुम्ही तिला घडवा. हो सर, ते तर करावंच लागणार. आणि शिकवा तिला चांगलं. हा. कसं असते सर आपलं नाव काय? मी बाळकृष्ण बिडवाई बोलतोय. ओके, थँक्यू. हा. तर मग आता ताई, तुमच्यासाठी आणि विजभाऊसाठी तुम्हाला त्यांनी फूल और काटे चित्रपटातील गीत सांगितलं एक. ओके सर. हा ओके, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. हा. नमस्कार, आकाशवाणी केंद्र अकोला. हा अकोला आकाशवाणी. हा अकोला आकाशवाणी केंद्र. आपण कोण बोलताय ताई? हा मी अनिता सांगडे बाष्टाकडे बोलत. अनिता ताई सांगडे? हा अनिता चंद्रकांत सांगडे. बोला ताई, काय म्हणता? काय नाही, खूप वेळा ट्राय केला, आता लागलं आम्हाला एक गीत ऐकायचं होतं. तुम्ही आता मला आज हे छुकर मेरे मन को याराना चित्रपटातील. हा तेच. काय करता ताई तुम्ही तिथे बार्शी टाकलीला? काय नाही, मी शेतातील काम करतो, कधी मग घरी असतो, कधी. गृहिणी. शेत आहे म्हणजे आपणाकडे? हा म्हणजे शेत किती आहे आपल्याकडे? शेत आहे ना, 10 एकर आहे ना शेत. अरे वा. आणि सध्या तूर असेल शेतामध्ये, मी सांगतो तुम्हाला. हा सध्या तूर आहे, फवारा मारला तुरीवर. फवारा मारता. आणि सोयाबीन निघालेला असेल? हा सोयाबीन निघालं. किती झालं? काय एकरी त्या भागात काय एकरी पडते सोयाबीन? चांगलं पडते बाळा, मेहनत आमची थोडीशी कमी झाली. यंदा पाणी पण जास्त झालं ना, पाऊस. हा. तर मग पावसामुळे थोडस आम्हाला कमी झालं. बरोबर. म्हणजे पूर्ण 10 एकरात सोयाबीन होतं की दुसरं काही होतं अजून? सोयाबीनच होतं. आणि तूर तर सध्या आहे ना? तूर तर सध्या असेल ना आता शेतामध्ये उभी? तूर आहे ना सर, तूर आहे. शेंगा लागल्या की वाद्या धरल्या फक्त? शेंगा आता फुलवणार आहे सध्या. फुलं आता वाद्या धरतील मग शेंग, म्हणजे अजून एक 8-15 दिवस आहे म्हणजे अजून. हो. बोला, तुम्ही काय म्हणता? तुमच्या धर्मपत्नी तुम्हाला साथ देत आहे शेतामध्ये, तुमची काय? मी तर आनंदी आहे एकदम. वा, आनंद. हे पहा कसं आहे दादा, मी आनंद. संसार छोटं कुटुंब आहे, सुखी कुटुंब आहे. एकदम छान. आनंदीच राहायचं आहे आणि आनंदीच असावं माणसाने. 3 महिन्याच्या नंतरच फोन करतो आम्ही, आम्हाला आठवण येते तुमची कधी. चांगली गोष्ट आहे. पत्र पाठवत जा. अजून काय म्हणता मग बाकी? बाकी तर काही नाही, आता सध्या खूप छान आनंद, चांगलं वातावरण आहे. अरे वा. बाकी पत्र पाठवतो आम्हाला पत्र कसं काय पाठवते? काही नाही, आपण कसं एक आपची फरमाईश किंवा रसिकातूसाठी या नावाने पत्र लिहायचं. आकाशवाणी केंद्र अकोला. आमचं पत्ता तर माहिती, सिव्हिल लाईन. आणि त्याच्यावर आपल्या आवडीचं गीत लिहून पाठवायचं आणि आपले नावं पाठवायचे, फरमाईश कोणाकोणाची, सर्वांचे नावं. पाठवतो सर मी, काही वाटत नाही. बरं. तर मग सर तुमचं नाव काय? मी बाळकृष्ण बिडवाई बोलतोय. तर ऐकूया तुमच्या आवडीचं याराना. हॅलो, नमस्कार. आकाशवाणी केंद्र अकोला. मी वाशिम जिल्ह्यातून कमंगळूरतून बोलतो, गोपाल हिवराडे. गोपाल भाऊ बोला. गोपाल भाऊ, बाळकृष्ण बिडवाई बोलतोय. हा, बाळकृष्ण बिडवडे सर, बरोबर आहे. ते आपली जे भाग्यचिठ्ठी नावाचा जो कार्यक्रम होता. हा, भाग्यचिठ्ठी. त्या कार्यक्रमात तुम्ही फास्ट पत्रांना पोस्ट द्यायचे. कोणतं गीत ऐकणार गोपाल भाऊ आपण कार्यक्रमात, आणि संवाद काय साधणार? कार्यक्रमामध्ये संवाद मी नेहमी साधत असतो. हा माझा जवळपास 7वा-8वा फोन आहे. याच्या आधी कधी लागला होता? याच्या आधी मी लावला होता 7 ऑगस्टला. त्यावेळी संतोष गावंडे सर बोलले होते. अच्छा. तर आता विद्यार्थी दिन पार पडला आहे. हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या दिवशी वर्गात घेतलं होतं. अच्छा. तर त्यांना मानवंदना म्हणून एखादं भीमगीत दाखवून द्या, कोणतंही भीमगीत टाकू मग, चालेल ना? तुमच्या आकाशवाणीचा मी जुना श्रोता आहे. अच्छा. आपला हेतुगुज नावाचा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमात मी बरेचदा आलेलो आहे, मुलाखत पण झालेली आहे. अच्छा. आणि त्यावेळेस आपण भेटलो होतो स्वतः प्रत्यक्ष. बरोबर आहे. तुम्ही, लता चांदोरकर ताई, आपण सगळेजण भेटलो होतो. आणि इतर श्रोत्यांना पण सांगत असतो की आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्ही ऐकत चला.
अच्छा. अशी एकंदरीत इतिहास आहे. आणि हा जो तुम्ही उपक्रम राबवला, 3 महिन्यातून एकदा श्रोत्यांनी कॉल करावा, बरोबर आहे. ते नवीन नवीन श्रोत्यांना चान्स मिळतो. अगदी बरोबर. कसं असतं की तेच श्रोत्यांनी आकाशवाणीवर बोलायचं, पण आपले जे नवीन श्रोते आहेत त्यांना सुद्धा चान्स भेटला पाहिजे ना. आणि प्रत्येकाच्या सूर संवादाची आवड ही वेगवेगळी असते. बरोबर आहे. प्रत्येकाची आवड आपण ऐकली पाहिजे, समजलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. म्हणून आम्ही सांगतो की आपण 3 महिन्यानंतर आपला कॉल लावावा. हे लावलाच पाहिजे. इतर श्रोत्यांना पण चान्स मिळाला पाहिजे. आता आम्ही सूरसंवाद जेव्हा ऐकतो, बरेच नवीन श्रोत्यांचे आवाज आम्हाला ऐकायला मिळतात. आपण आता एक जाता आम्हाला एक सांगा की विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांचे 1-2 वाक्य. विद्यार्थ्यांसाठी बघा 2 वाक्य म्हणजे कसं आहे की वर्गात शिकणारे बाबासाहेब आंबेडकर जर बाहेर राहून पुढे भविष्यातली भारतीय संविधान लिहू शकतात, एवढं मोठं बहिष्कृत असं संविधान लिहू शकतात, आजच्या विद्यार्थ्यांनी, आजच्या पिढीने वर्गात बसून मोबाईल सारख्या, लॅपटॉप सारख्या वस्तू वापरून चांगलं शिक्षण, चांगलं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. तर तुमचा हा संदेश संपूर्ण विद्यार्थ्याला जाईल. आणि ऐकूया तुमच्या आवडीचं हे आपण कार्यक्रम ऐकलात, सूर संवाद. या कार्यक्रमात आपणाशी संवाद साधला होता बाळकृष्ण बिडवे यांनी. कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांची होती. तांत्रिक सहाय्य बाळासाहेब खराटे यांचं होतं. आणि सादर करते होते विनोद कवळी. ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते, आपण या कार्यक्रमात भाग घेऊ शकता. फक्त दर गुरुवारी आपण सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आम्हाला फोन 6461 या क्रमांकावर आम्हाला फोन करायचा आहे. आणि सूरसंवाद या कार्यक्रमात आपणाशी म्हणजे आमच्याशी आपण संवादही साधायचा आहे आणि आपल्या आवडीचं गीतही ऐकायचं आहे. तेव्हा ऐकायला विसरू नका. अकोला आकाशवाणी FM 102.4 मेगाहर्ट्झवर सूरसंवाद.